देशातील 140 कोटी जनतेला सर्वात मोठा उष्णतेचा धोका या जून महिन्यात आता वर्तवण्यात आला आहे। या जून महिन्यामध्ये एल निनो सक्रिय झाल्यामुळे तापमान 46 ते 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या आणि या तापमानामध्ये काही गोष्टी न खाण्याचा सल्ला डॉक्टरांच्या माध्यमातून दिला आहे। गेल्या 24 तासात उष्णतेमुळे जवळपास 25,000 लोकांना हॉस्पिटलमध्ये आता भरती करावं लागलं आहे। त्यामुळे अर्जंट सूचना डॉक्टरांच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेत की या उन्हाळ्यामध्ये अशा 10 गोष्टी तुम्हाला आता न खाण्याचा सल्ला सांगण्यात आला आहे। ज्या गोष्टी या जून महिन्यामध्ये अजिबात खाऊ नका असं स्पष्टपणे डॉक्टरांनी सांगितलंय। त्यामुळे हा व्हिडिओ दुर्लक्षित करू नका। तुमचं जर वय वर्ष 50च्या पुढे असेल तर या गोष्टी पूर्णपणे खाणे या उन्हामध्ये सोडून द्या, अन्यथा बीपी शुगर या ठिकाणी जबरदस्त वाढू शकते। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागू शकतं। जर तुम्हाला अशक्तपणा येत असेल, चक्कर येत असेल, तुमचं वय वर्ष 50च्या पुढे असेल तर या उन्हामध्ये तुम्हाला या 12 वस्तू या ठिकाणी धोकादायक ठरू शकतात। आयुर्वेदानुसार त्याच गोष्टी या महिन्यामध्ये उष्णतेमध्ये तुमच्या शरीराचे संतुलन आता बिघडू शकतात आणि तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतात। 24 तासामध्ये जवळपास 25,000च्या पुढं लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे। या ठिकाणी लागलेलं आहे कारण जेव्हा सूर्य आपल्या आता सर्वाधिक धोकादायक स्वरूपात असतो तेव्हा शरीराची पचनशक्ती या ठिकाणी कमकुवत होऊ लागते आणि यावेळी चुकीच्या आहारामुळे शरीरात उष्णता अचानक वाढू शकते। त्यामुळे श्वास घेणाऱ्याला या ठिकाणी त्रास होऊ लागतो। अचानक या ठिकाणी अटॅक येण्याचा धोका सुद्धा वाढू लागलाय। तसेच आम्लता, थकवा, चक्कर येणं, बीपी शुगर वाढणे, बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, सांधेदुखी, इतर अनेक गंभीर समस्या या ठिकाणी आता उद्भवू लागलेत कारण तापमान नेहमीपेक्षा या ठिकाणी 5 ते 6 अंश या ठिकाणी वाढलेला आहे। जर वेळेवर काळजी नाही घेतली तर एक छोटीशी चूक देखील तुम्हाला डॉक्टरांनी आता औषधांच्या महागड्या खर्चाचे बिल देऊ शकते। आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला 12 गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या डॉक्टरांनी रिसर्च केलेत आणि या वस्तू जर तुम्ही या उन्हामध्ये सारखं खात असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आता करावं लागू शकतं। ज्या वस्तू या उन्हामध्ये अजिबात खाऊ नये जेणेकरून तुम्ही तुमचे कुटुंबानी धोकादायक हवामानात सुरक्षित, थंड आणि निरोगी राहू शकाल। त्यामधील पहिल्या 2 गोष्टींमध्ये आता जर ती या ठिकाणी तुम्ही खाऊ लागला आणि ऐकलं नाही तर पहिल्या 2 गोष्टींमुळे तुमची सांधेदुखी, कंबरदुखी जबरदस्त वाढू लागते। 2 नंबर आणि 3 नंबरची गोष्ट जर तुम्ही सारखं खायला लागला तर यामुळे आता अशक्तपणा, चक्कर येऊ शकते। या मधल्या शेवटच्या त्या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत ज्या जर तुम्ही आता या जून महिन्यातील उन्हाळ्यामध्ये खात असाल तर बीपी शुगर प्रचंड वाढण्याची शक्यता असते आणि शेवटच्या या ठिकाणी 2 गोष्टी जर खात असाल तर हार्ट अटॅक, कॅन्सर सारख्या धोकादायक आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। त्यामुळे आजच्या या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं उन्हाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत ते पाहू पहिल्यांदा आणि त्यानंतर या ठिकाणी कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत ज्या शत्रू आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, पहिली वस्तू शत्रू आहे ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही दही खाता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, दही थंड वाटू शकते परंतु रात्री ते खाल्ल्याने अनेकदा शरीरावर विपरीत मोठा परिणाम होतो। दिवसाच्या उष्णतेनंतर आपली पचनाची जी प्रक्रिया आहे तर ती रात्री मंदावते आणि अशा परिस्थितीत थंड दही जर तुम्ही खाल्ला तर ती योग्यरित्या पचत नाही। सकाळी उठताच तुमचा घसा जड होणे, शरीरात आळस येणे, गॅस, आंबटपणा किंवा चेहऱ्यावर अचानक सूज जाणवणे या सर्व रात्रीच्या दही खाल्ल्यामुळे परिणाम होऊ शकतो। आयुर्वेदाचे असेही म्हणणं आहे की रात्री दही खाल्ल्याने कफ आणि पित्त बिघडू शकते, ज्यामुळे या ठिकाणी कफ झाल्याने श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका सुद्धा वाढू शकतो। जर तुम्हाला दही खायचे असेल तर या ठिकाणी भर दुपारी खा। उष्णतेच्या या ठिकाणी आता जे उन्हाळा आहे आणि उष्णता जी वाढल्या तर ती पातळ ताक सर्वाधिक चांगलं मानलं जातं, ज्यामुळे थोडे भाजलेले जिरे आणि काळे मीठ या ठिकाणी ताकामध्ये मिक्स करून तुम्ही खाऊ शकता। हे पचनास देखील चांगले असते आणि पोट थंड राहते। आता झाला एक पदार्थ, असे तुम्हाला एक एक करून 12 पदार्थ सांगणार आहे। हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि अजिबात ते खाऊ नका। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता सुपर एल निनो सक्रिय झाल्यामुळे जून आणि जुलै महिना उष्णतेच्या लाटेचा असणार आहे। मागच्या एप्रिल मे महिन्यामध्ये जेवढं ऊन पडलं होतं त्यापेक्षा डबल पटीने ऊन आता जून जुलैमध्ये पडणार आहे।
त्यामुळे कोणत्या वस्तू खाऊ नयेत आणि आपलं आरोग्य सुरक्षित कसं राहायचं हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे। कारण डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये गेल्या 24 तासामध्ये 25,000 रुग्ण आता या उष्णतेमध्ये अनेक चुकीचे पदार्थ खाऊन ॲडमिट झाले आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। दुसरा महत्त्वाचा पदार्थ सांगितला आहे मोहरीचे तेल। आता बघा, मोहरीच्या तेलात तयार केलेले तळलेले अन्न 45 अंशाच्या या ठिकाणी आता डिग्री उन्हामध्ये खाल्ल्यामुळे शरीरात पित्त अचानक वाढू लागते। यामुळे मळमळ होणे, उलट्या, अतिसार, आता ओटीपोटात दुखणे, ताप, थंडी या ठिकाणी भयंकर वाजते। मात्र असा एक पदार्थ यामध्ये सांगण्यात आलाय जो तुमच्या आरोग्यामध्ये आता या ठिकाणी धोकादायक ठरू शकतो। ते म्हणजे 50 वयावरील अनेक लोक मेथी खातात। मेथी अनेक लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते, कारण मेथी खूप गरम असतो, कोरडा असतो। जर तुम्ही साखर किंवा या ठिकाणी सांधेदुखीचे रुग्ण असाल आणि मेथी खात असाल तर थोडी काळजी घ्या। उन्हाळ्यात शरीराची आर्द्रता खेचायला सुरुवात करते, यामुळे अचानक मळमळ, उलट्या, अतिसार, ओटीपोटात दुखू लागते। आणि या ठिकाणी या हंगामात मेथीऐवजी तुम्ही काय खायचं उन्हाळ्यात? बडीशेप आणि धण्याचे पाणी या ठिकाणी पिले तर आता 50 वयावरील तुम्ही जर असाल तर तुम्हाला शरीराला थंड आणि आता एकदम हायड्रेट ठेवण्यास मदत करते। बघा, अजून पुढचे पदार्थ सांगणार आहे जे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात, जे तुम्ही काय खायचं नाही हे तुम्ही लक्षपूर्वक बघा। 4 नंबरचा पदार्थ सांगितलाय जे आपण या ठिकाणी ताकद यावी म्हणून बदाम, अक्रोड, पिस्ता खाल्ला जातो। शरीराचा आता शक्तीचा खजिना मानला जातो, पण आता या 47 ते 46 अंश डिग्रीच्या उन्हामध्ये हे जर खाल्ले तर शरीरातील आग वाढण्याची आता या ठिकाणी आता प्रक्रिया वाढते। आयुर्वेदानुसार हे बदाम, काजू, अक्रोड जे आहे, पिस्ता जे आहे हे आता खूप गरम असते। जर तुम्ही ते भिजवल्याशिवाय असे वाळले जर खाल्ले तर शरीरामध्ये पित्त अचानक वाढू शकते। त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या अचानक येणे आणि घाम येणे, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर मुरूम येणे, पोटातील उष्णतेच्या स्वरूपात या ठिकाणी प्रचंड वेदना होणे। म्हणून उन्हाळ्यात किमान 10 ते 12 तास पाण्यात शेंगदाणे, बदाम, काजू हे भिजवून मगच खाल्लेले चांगले। यामुळे त्यांची उष्णता कमी होते आणि ते सहज पचतात। त्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचा पुढचा पदार्थ सांगणार आहे, परंतु हे लक्षात ठेवा, शेवटचे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर यामुळे या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही खाल्ले तर यामुळे सांधेदुखी, BP, शुगरचा त्रास या ठिकाणी, तसेच आता तुम्हाला भयंकर श्वास घेण्यास सुद्धा त्रास होऊ लागतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणकोणते पदार्थ आहेत बघा। 5वा पदार्थ या ठिकाणी सांगितलेला आहे, तुम्ही जसं की या ठिकाणी नूडल्स, पिझ्झा, समोसा, कचोरी खाता तर यामुळे काय होतं, हे काळ्या तेलात बाजारामध्ये तळल्यामुळे हळूहळू शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतो। यामुळे आता पोटातील आग खराब करते आणि पचनक्रिया बिघडवते। त्यामुळे तुम्हाला थकवा, आळशीपणा जाणवतो, तुम्हाला बद्धकोष्ठता, पोटात त्या ठिकाणी गोळा येणे, जळजळ येणे, यकृतावर सूज येऊ शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, वारंवार चक्कर येऊ शकते। आता त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ आता खाण्यास पूर्णपणे नकार दिला आहे। त्यानंतर आता पुढचा 6वा पदार्थ यामध्ये सांगण्यात आलाय उडीद डाळ। म्हणजे उन्हाळ्यात पोटावर या ठिकाणी जड ओझे म्हणजे उडीद डाळ। आयुर्वेदात उडीद डाळ ही सर्वात जड आणि हळूहळू पचणारी डाळ मानली जाते। आता या जून महिन्याच्या उन्हाळ्यात उष्णतेमध्ये जेव्हा पचनशक्ती आधीपासून कुमकुवत असते तेव्हा उडीद डाळ, दही, कचोरी किंवा तळलेल्या वस्तू पोटावर अतिरिक्त दबाव आणू शकतात। त्यानंतर गॅस त्या ठिकाणी पोटामध्ये प्रचंड वाढू शकते, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, तो जर तुम्ही खाल्ला तर तुमची BP, शुगर वाढू शकते। त्यातच या ठिकाणी तुमच्या पोटामध्ये आम्ल, गॅस या ठिकाणी प्रचंड वाढू शकतो, तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। परंतु त्याआधी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलाय, ते म्हणजे तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये गुळ या ठिकाणी आता खायला सांगितलाय। परंतु लक्षात ठेवा, गुळ सर्वांनीच खाऊ नका, कारण काहींना गुळ या ठिकाणी पचत नाही। कारण हिवाळ्यात शक्ती देणारा गुळ हा या ठिकाणी खायला अनेकांना चांगला असतो, परंतु या ठिकाणी आयुर्वेदानुसार तापमान खूप गरम असते या गुळामध्ये। त्यामुळे उन्हाळ्यात जास्त गुळ खाऊ नका, थोडंच या ठिकाणी खावा असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे पदार्थ या ठिकाणी सांगण्यात आलेत की आता ते म्हणजे नॉनव्हेज, मटन, चिकन, अंडी हे जर तुम्ही जास्त खात असाल
तर तुम्हाला आत्ता सावधान व्हायचं आहे, कारण हे जर तुम्ही खात असाल तर पित्त यामुळे वाढते। तापमान आधी 40 ते 45 अंशाच्या वरती या ठिकाणी गेलंय, त्यामुळे शरीर तुमचं जड वाटू लागतं। हे पचायला या ठिकाणी जबरदस्त जड असल्यामुळे यामुळे आता तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम या ठिकाणी आता होऊ शकतात। लक्षात ठेवा, आपण ज्या 12 गोष्टीवर आता चर्चा केली त्याचा उल्लेख आयुर्वेदात आरोग्यासाठी बराच काळापासून गेला आहे। आता बघा, या जून महिन्यामध्ये ऊन भरपूर वाढलेलं आहे आणि उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये जेव्हा तापमान 45 अंशापेक्षा जास्त असते तेव्हा आपले शरीर सतत स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करते। अशा वेळी जर आपण या चुकीच्या आहारांचा आपण या ठिकाणी जर खाल्ला तर आजारी पडू शकतात, मग औषधे डॉक्टरांच्या किमती या ठिकाणी वाढू शकतात। त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कमीत कमी 5 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचे शरीर या ठिकाणी तंदुरुस्त राहील। नारळाचे पाणी, लिंबाचा रस, दही प्या, पण दही दिवसा प्या, रात्री नको। आले लसणाचे पेस्ट खा, कोथिंबीर, काकडी या ठिकाणी तुम्हाला खायला सांगितलंय। फळामध्ये जर विचार केला, टरबूज, खरबूज, कलिंगड असे या ठिकाणी पदार्थ तुम्हाला खायला सांगितलंय। मित्रांनो, या काळात अनेक लोक सकाळचा नाश्ता टाळतात, परंतु तुम्ही उन्हाळ्यामध्ये सकाळचा नाश्ता कमी खाल्ल्याने शरीर हलके वाटते, परंतु रिकाम्या पोटी जास्त वेळ राहिल्याने आम्लपित्त वाढू शकते, पोटात जळजळ होऊ शकते, आंबट ढेकर येऊ शकते, डोकेदुखी, आता अशक्तपणा जाणवणे हे सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे सकाळचा आहार जर घ्यायचा असेल तर तुम्ही कशाचा घ्यायचा आहे लक्षात ठेवा। यामध्ये टरबूज, काकडी, पपई, मोसंबी, संत्री, डाळिंब यासारखी फळे या ठिकाणी तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवतात। यामध्ये भरपूर आता प्रमाणात पाणी, जीवनसत्वे, खनिजे असतात, त्यामुळे शरीराला दिवसभर थंडावा मिळतो, उष्णतेमुळे होणारा थकवा कमी होतो। त्यामुळे आता त्या ठिकाणी तुम्ही चहाऐवजी किंवा बिस्किटऐवजी आता हे या ठिकाणी फळांचा नाश्ता म्हणून नक्कीच तुम्ही या ठिकाणी स्वीकारू शकता। तसेच या ठिकाणी वृद्ध नागरिकांना हे सांगितले की रात्री उशिरापर्यंत जागू नका, मोबाईल वापरू नका, उष्णतेचे दिवस आहेत, यामुळे या ठिकाणी चिडचिड होऊ शकते, अशक्तपणा वाढू शकतो आणि त्यामुळेच तुम्हाला सांगितलंय किमान 7 ते 8 तासांची झोप शरीराला तुम्हाला घ्यायला पाहिजे, त्यामुळे ताजेतवाने तुम्हाला वाटू शकते। या जून महिन्यात सूर्यप्रकाशातून मिळणारी उष्णता इतकी तीव्र झाल्या की शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे। त्यामुळे दुपारच्या वेळी या ठिकाणी घराबाहेर पडणं टाळा, केळी खावे, तसेच या ठिकाणी बाहेर जर आता अत्यंत गरज असेल तर छत्री वापरावी, भरपूर पाणी पिऊन घरातून या ठिकाणी बाहेर पडावे। अशा प्रकारचा एक महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी तुम्हाला दिला आहे। त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, कारण जून आणि जुलैमध्ये आता या ठिकाणी आता ऊन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।